रामकृष्ण हरी. जय बोधराज. गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची नवनवीन चिंतने ऐकण्याकरिता बोधवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचे बटन दाबा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद. वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जे सारथ्य पार्थाचे करीतू असे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं वर्णन केलंय. देखा नवल तया प्रभूचे. काय नवल आहे? अद्भुत प्रेम भक्ताचे, भक्ताविषयी अद्भुत प्रेम निर्माण झालं. काय त्या प्रेमाचा परिणाम झाला? जो सारथ्य पार्थाचे करीतू असे. पार्थ या शब्दाचा अर्थ आहे अर्जुन. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करण्याकरता भगवान परमात्मा तयार होतात. सारथ्य करण्याकरता याचा अर्थ आहे नोकरी करण्याकरता. सरळ साधा अर्थ घेतो. भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात. भगवान अर्जुनाच्या रथामध्ये नोकरी करतात. अर्जुन खुर्चीवर बसला उंच आसनावर आणि भगवान त्याच्यापेक्षा खालच्या आसनावर बसले, पण भगवंताला त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. आपुले ते थोरपण विसरला नारायण, तुकाराम महाराज सांगतात. आणि याला अद्भुत म्हटलं जातं, हे आश्चर्यकारक म्हटलं जातं. हे नवलाची गोष्ट सांगितली जाते. नवल केवडे केवडे नकळे कानोभाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केली. प्रत्येकाला त्याच्या जागेवर अन्न पोचविण्याची व्यवस्था भगवान परमात्मा करतोय. सगळ्याच्या पोटाची काळजी भगवान परमात्मा करतोय. आणि अशा भगवंताला त्यासी यशोदा भोजन घाली. हे आश्चर्यच आहे ना, हे अद्भुतच आहे ना. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, तुकाराम महाराजांनी तर त्याच्या पुढचं शेवटचं वाक्य वापरलं. त्याचा अर्थ करण्यात वेळ घालवत नाही, पण तुका म्हणे नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. कसं लावून घेता सांगा बरं मला. व्यवहाराच्या पातळीवर हे शक्य आहे का? भोग भोगोनी ब्रह्मचारी, ब्रह्मचारी असा शब्द वापरायचा आणि भोग भोगणं असा शब्द वापरायचा. हे दोन्ही शब्द एकमेकाच्या विरुद्ध आहेत. जो भोग भोगतो तो ब्रह्मचारी नसतो आणि जो ब्रह्मचारी असतो त्याला भोग भोगता येत नाही. ते कोणताही भोग असेल, नाही असं नाही. विषयांचा भोग घेणं सुद्धा ब्रह्मचार्याला. संन्यासी शब्दाचं व्याख्या करत असताना आम्ही लहानपणी पाठशाळेमध्ये शिकत असताना विचारसागरामध्ये संन्यासी शब्दाचा अर्थ सांगताना असा सांगितलाय, ज्यांनी संन्यास स्वीकारला त्यांनी कोणत्याही विषयाला स्पर्श करायचा नाही, सोन्याला स्पर्श करायचा नाही. आणि जर संन्याशाने पैसे घेतले हातात, जर संन्याशाने सोनं हातात घेतलं तर त्यांनी 3 दिवस उपाशी राहायचं, हा त्याच्याकरता दंड सांगितलाय म्हणे, असं म्हणतात. म्हणजे आता काय चालू आहे मी न सांगितलेलं बरं. शक्य आहे का हे? कोणत्याच विषयाला स्पर्श करता येत नाही. ज्याला ब्रह्मचारी जन आहे, जो संन्यासी आहे, कोणत्याही विषयाला स्पर्श करता येत नाही. म्हणून ज्ञानोबाराय भक्त भगवे कपडे घातले म्हणजे संन्यासी म्हणायला तयार नाही. तुकाराम महाराज तर भगवे तरी श्वान असं बोलून पुढे जातात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज थोडं स्पष्टच बोलतात, मी ऐसी जया आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझं ज्याच्या अंतःकरणातलं निघून गेलेलं आहे त्यालाच संन्यासी म्हण, अन्य कोणालाही संन्यासी म्हणता येणार नाही. भगवंताबद्दल बोलताना तुकाराम महाराज म्हणतात हा नटधारी आहे. अरे काय याचं कौतुक? भोग भोगोनी पण ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी म्हणून सांगितलं. या सगळ्या विषयाचा विचार करत असताना हे सगळं चरित्र अद्भुत. परीक्षित राजा सांगतोय शुकाचार्यांना, गुरुजी हे सगळं अद्भुत चरित्र आहे, पण तुम्ही थोडं सांगून थांबलात म्हणून मला त्या चरित्राची उत्सुकता वाढायला लागली आहे. मला ते चरित्र विस्ताराने सांगा. भगवंताचं ते चरित्र विस्ताराने सांगा. भगवंताने अवतार घेतला, तो अवतार घेतला, तो नेमकं का अवतार घेतला आणि कशा करता घेतला त्याचा विस्तार मला करा. भगवंताच्या अवताराबद्दल बोलताना यदुवंशामध्ये अवतार म्हणून आपल्याकडे बोललं जातं. काय आहे हा यदुवंश?
यादव यादव म्हटलं जातं, तो यादव शब्दाचा अर्थ नेमकं काय, यदुवंशाची सुरुवात तरी कुठून झाली, याच्याकरता एक महाभारताने कथा सांगितली. या यदुवंशाच्या सुरुवातीकरता जवळजवळ महाभारत असेल, हरिवंश पुराण असेल, श्रीमद भागवत असेल, याच कथेचा उल्लेख सगळ्या जणांनी केलेला दिसून येतो. ती कथा अशी सांगितली जाते, दैत्यगुरु शुक्राचार्य, शुकाचार्य वेगळं आणि शुक्राचार्य वेगळं, बरं हे लक्षात घ्या. शुक्राचार्य, आपण ती बळीराजाची कथा सांगताना ते शुक्राचार्य सांगतात ना, ते शुक्राचार्य इथं, आणि भागवत कथा सांगणारे ते शुकाचार्य. दैत्यगुरु शुक्राचार्य, या शुक्राचार्यांना एक मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव होतं देवयानी. आणि शुक्राचार्यांना ही जी मुलगी आहे त्या शुक्राचार्यांकडेच देवगुरु बृहस्पतीचा मुलगा कच्छ हा संजीवनी विद्या शिकण्याकरता, संपादन करण्याकरता म्हणून शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये राहायला होता. काहीतरी अशी घटना घडली आणि नेमकं कचाने देवयानीला शाप देऊन टाकला की तुझं ब्राह्मण कुमाराबरोबर कधीही विवाह होणार नाही, ब्राह्मण कुमाराबरोबर तुझा कधीही विवाह होणार नाही. कालांतराने असं झालं, दैत्यगुरु शुक्राचार्य ज्या दैत्य राष्ट्रामध्ये राहतात त्या दैत्य राष्ट्राचा राजा वृषपर्वा, त्या वृषपर्वाला एक मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं शर्मिष्ठा. या देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघी मैत्रिणी, आणि या दोघी एकदा दुपारच्या वेळेला फिरायला म्हणून गेल्या. फिरत असताना फिरता फिरता काही उद्यानामध्ये फिरण्याकरता गेल्या आणि तिथं जलाशयामध्ये स्नान करण्याकरता गेल्या. स्नान झाल्यानंतर ती देवयानी, कोण देवयानी, की जी शुक्राचार्यांची मुलगी आहे, आणि शर्मिष्ठा वृषपर्वा राजाची मुलगी. दैत्य राजा असलेला वृषपर्वा, त्याच्या मुलीचं नाव शर्मिष्ठा, दैत्यगुरु असलेले शुक्राचार्य, त्यांच्या मुलीचं नाव देवयानी. या दोघी मैत्रिणी खऱ्या, पण जलाशयामध्ये स्नान करून आल्यानंतर बाहेर नेमकं वस्त्र परिधान करत असताना वस्त्रांची अदलाबदल झाली, आणि वस्त्रांची अदलाबदल झाल्यानंतर त्याचा राग त्या शर्मिष्ठेला आला, आणि शर्मिष्ठा म्हणायला लागली, अगं मी राजाची मुलगी आहे, तू एका ऋषीची, एका गोसावड्याची मुलगी आहे, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जरी मैत्री असली तरी इतकी मैत्री नाही, माझी आणि तुझ्या वस्त्रामध्ये बदलाबदल झाली. आणि म्हणून तिने दोघींची भांडणं लागली, आणि त्या भांडणामध्ये शर्मिष्ठेने नाही त्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. रागाच्या भरामध्ये देवयानीला एका विहिरीमध्ये ढकलून दिलं, असं महाभारताने वर्णन केलं. ज्या विहिरीमध्ये ढकलून दिलं त्या विहिरीमध्ये ती देवयानी पडली खरी, पाणी नव्हतं, खाली पडली. त्या देवयानीला त्याच्यातून बाहेर पडता येईना. शर्मिष्ठा आपल्या राज्यामध्ये निघून गेली. या दोन चांगल्या मैत्रिणीची ताटातूट झालेली आहे. ती देवयानी त्या विहिरीमध्ये कोणीतरी मला या विहिरीतून बाहेर काढेल याची याचना करते, हाका मारते. नेमकं त्याच वेळेस त्या विहिरीच्या जवळून नहुष राजाचा मुलगा ययाती निघाला. ययातीचं एक स्वतंत्र चरित्र सांगितलं जातं. नहुष राजाचा मुलगा ययाती निघाला आणि त्या ययातीने त्या देवयानीला पाहिलं आणि देवयानीला त्या विहिरीतून बाहेर काढलं. काढल्यानंतर देवयानीने सांगितलं, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. ययातीने सांगितलं, जर दैत्यगुरु शुक्राचार्यांची जर याला परवानगी असेल तर मी विवाहाला तयार आहे, पण त्यांची परवानगी मात्र घेण्याचं काम तुझं आहे. असं म्हणून ययाती निघून गेला. थोड्या वेळानंतर दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या मुलीच्या शोधाकरता म्हणून त्या विहिरीजवळ आले. त्यांच्या मुलीची गाठ पडली. देवयानी सगळा इतिहास सांगितला, माझी आणि शर्मिष्ठेची कशी भांडणं झाली आणि त्यामुळे मला या विहिरीमध्ये कसं पडावं लागलं, आणि त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की आपण पुन्हा त्या राष्ट्रामध्ये जायचं नाही, पुन्हा त्या राज्यामध्ये जायचं नाही. मुलीच्या प्रेमापोटी शुक्राचार्यांनी तो निर्णय घेतला की राज्य सोडून जायचं. म्हणून देवयानीला घेऊन शुक्राचार्य त्या राज्यातून बाहेर पडायला लागले. आणि ही बातमी जेव्हा वृषपर्वाला कळाली तेव्हा वृषपर्वा धावत जातो, कारण त्याच्या लक्षात येतं आपल्या राज्यातून आपले गुरु बाहेर जाणं हे आपल्या राज्याला सामान्य नाही, आपल्या राज्याला हे सहन होणारं नाही आहे. कारण जोपर्यंत दैत्यगुरु शुक्राचार्य या राज्यामध्ये आहे तोपर्यंत काहीतरी सुबत्ता या राज्यामध्ये आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून राज्य माझं सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचं आहे. प्रत्येक वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारे माझे गुरु आहेत.
आणि माझे गुरु जर माझ्या राज्याला सोडून जाणार असतील तर मग माझ्या काहीतरी राज्यावर अवकळा येईल, फार मोठं संकट ओढावेल आणि हे काही बरं नाही आहे. कारण माझं हे श्रद्धेचं स्थान आहे, आध्यात्मिक अनुभूतीचं स्थान आहे. नव्हे नव्हे माझे हे गुरु आहेत आणि माझे गुरु मला सोडून जाणं हे मला काही परवडणारं नाही आहे. हे वृषपर्वाच्या लक्षात आलं. वृषपर्वाने विचार केला, काहीही करून आपल्या गुरुजींना आपल्या राज्यामध्ये माघारी आणलं पाहिजे. आपले गुरु आपल्याला सोडून जाणं आपल्याला धोक्याचं आहे, संकटाचं आहे, दुःखाचं आहे, अधःपतनाला घालविणारं आहे. मलाच नाही माझ्यासहित सगळ्या राज्याचं अधःपतन माझ्या गुरूंच्या जाण्याने होणार आहे. आणि म्हणून वृषपर्वा शुक्राचार्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो, काहीही करा, झाली आहे चूक मान्य आहे, पण मी स्वतः माफी मागतो, तुम्ही पुन्हा राज्यामध्ये चला, पुन्हा राज्यामध्ये चला. शुक्राचार्यांनी सांगितलं, वृषपर्वा माझं काही नाही रे, पण तिची समजूत कोण घालणार हे बघ म्हटले. देवयानीची समजूत घालता आली पाहिजे तुला. वृषपर्वानी देवयानीकडे गेला आणि देवयानीची समजूत घातली आणि हात जोडून देवयानीला म्हणायला लागला की तू काहीही कर, पण गुरुजींना घेऊन या राज्यातून बाहेर पडू नको. त्या बदल्यात तू काय म्हणशील ती मी देण्याची तयारी आहे. तू काय मला शिक्षा देत असेल तर ती शिक्षा सुद्धा घेण्याची मी तयारी तुला दाखवतो, पण तू मात्र गुरुजींना घेऊन या राज्यातून बाहेर पडू नको. देवयानीने सांगितलं ठीक आहे, पण माझी एक अट आहे. म्हटले काय? काही नाही, तुमची मुलगी शर्मिष्ठा, त्या शर्मिष्ठेने तिच्या स्वतःच्या 100 दासीच्या बरोबर माझं दास्यत्व स्वीकारावं लागेल तर मी तुमच्या नगरामध्ये येईल म्हटले. तिनं स्वतः माझं दास्यत्व स्वीकारायचं, एकटीने नाही, तिच्याजवळ असलेल्या सगळ्या दासींनी मिळून माझं दास्यत्व स्वीकारायचं, कायम माझ्या अंकित राहायचं, मी बोलेल तसंच वागायचं. कारण देवयानीला तो राग होता. बाया कुठला राग कुठं काढतील सांगता येत नाही. कधी कधी सगळ्यात जास्त कुणी काय केलेलं लक्षात राहतं ते बायकांच्या ते तेव्हापासून आलंय, आपण लगेच विसरून जातो. नाही असं नाही. अहो इतकी गंमत आहे, म्हणजे एखाद्या लग्नाला जर आपण जायचं म्हटलं, बघा तुम्ही, मला कळत नाही, लग्नाला जाताना त्या लग्नामध्ये आहेर का करायचा आपण बायकोला का विचारतो हे मला आत्ता कळालं अलीकडल्या काळात. कारण तिला माहीत असतं की आपल्या लग्नामध्ये कुणी काय आहेर केलेलं आहे, तिच्याच लक्षात असतं, आपल्या लक्षात नाही. शब्द सगळे लक्षात तंतोतंत ठेवणाऱ्या बायका. देवयानीच्या सगळं लक्षात आहे काय काय बोलली होती शर्मिष्ठा. माझा आणि तुझा अधिकार कुठं आहे, मी कोण आहे, मी राजाची मुलगी आहे, तू एका गोसावड्याची मुलगी आहे, असे शब्द होते. मी म्हणून आहे, तू म्हणून राहायचं आहे. आणि याच एका वाक्याचा उलट अशा पद्धतीचा तिचा समाचार घेण्याकरता देवयानीने सांगितलं, तुमच्या मुलीने माझं दास्यत्व स्वीकारायचं, माझ्या अंकित राहायचं, मी बोलेल तसं वागायचं. एवढं जर होत असेल तर मी माझ्या वडिलांना म्हणजेच शुक्राचार्यांना घेऊन पुन्हा नगरामध्ये यायला तयार आहे. वृषपर्वाने आपल्या मुलीची समजूत घालायला सुरुवात केली. किती एखाद्या राजाला राज्य चालवताना किती अनेक संकटे येतात हे त्याच्यातून लक्षात घ्या. वृषपर्वा शुक्राचार्यांच्या पाया पडतोय, वृषपर्वा देवयानीच्या पाया पडतोय आणि वृषपर्वावर आता हात जोडण्याची वेळ, आपल्याच मुलीच्या संबंधाने हात जोडण्याची वेळ येते. कशा करता? राज्य म्हणून टिकविण्याकरता. राज्य म्हणून टिकवायचं आहे तर हे सगळं केलं पाहिजे. मी माझं मोठेपण सोडून याच्याकरता काहीतरी बांधील आहे, माझ्यावर जबाबदारी आहे. मी जर या संपूर्ण नगराचा राजा असेल तर माझ्यावर काही बंधन आहेत, माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पेलत असताना मी माझा अहंकार, मी माझं मोठेपण कुठंतरी बाजूला टाकावं लागणार आहे. हे वृषपर्वा राजाच्या चरित्रातून दिसून येतं. मला तरी कधी कधी गंमत वाटते, वृषपर्वा हा दैत्य राष्ट्राचा राजा होता. माफी मागून एक वाक्य बोलतो, दैत्य राजाला हे कळतं, मला पुढचं बोलायचं नाही आता काय आहे ते. राज्य चालवत असताना काय करावं लागतं हे दैत्याला कळायला लागलं की माझी जबाबदारी आहे, माझ्यावर काही बंधन आहेत. मी भले माझ्या मुलीला हात जोडण्याची जरी वेळ आली तरी परंतु माझ्या राज्याकरता, माझ्या मुलीला हात जोडण्याकरता सुद्धा मी मागं पुढं पाहणार नाही. आणि म्हणून वृषपर्वांनी दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, शर्मिष्ठे तू आता या सगळ्या राज्याची लाज तुझ्या हातात आहे. शुक्राचार्य आपल्या राज्यामध्ये जर राहिले, गुरुजी राहिले तर कोण चांगलं सुजलाम सुफलाम राज्य चालेल. पण गुरुजी यायचे असेल तर देवयानीने ते मान्य करावं लागेल आणि देवयानीने मान्य करायचं असेल तर देवयानीची अट तुला मान्य करावं लागेल, तुला अट मान्य करावी लागेल, तुला दास्यत्व स्वीकारावं लागेल. शर्मिष्ठेने सगळा विचार केला आणि शर्मिष्ठा विचार करते, ठीक आहे, दास्यत्व स्वीकारणं म्हणजे स्वतःचं सगळं समर्पण करणं ना, आपलं अस्तित्व राहत नाही. दास्यत्व स्वीकारण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व राहत नसतं, अंकित होण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व राहत नसतं.
मी माझं पण सगळं सोडावं लागतं, स्वतःचं अस्तित्व राहत नाही म्हणण्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर स्वतःचं बलिदानच द्यावं लागतं, त्याच्याशिवाय दास्यत्व नाही. शर्मिष्ठेबद्दल बोलताना महाभारताने मात्र इतकं वाक्य चांगलं टाकलंय. महाभारत सांगतं शर्मिष्ठेने स्वतःच्या राष्ट्राकरता स्वतःचं बलिदान देण्याची तयारी दाखवली. आणि शर्मिष्ठा म्हणते ठीक आहे, मी माझ्या सगळ्या दासीसह देवयानीचं दास्यत्व स्वीकारायला तयार आहे. देवयानी आतमध्ये येते. शर्मिष्ठा तिची दासी झाली आहे, तिच्या सगळ्या दासीसह दासी झालेली आहे. व्यवस्थित चाललेलं होतं. ययातीने शब्द दिला होता, शुक्राचार्याची परवानगी असेल तर मी तुझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे. तो सगळा निरोप पोहोचवला. ययातीचं आणि देवयानीचं लग्न होतं. आणि देवयानी ययातीकडे जात असताना आता देवयानी जिकडं जिकडं निघणार तिकडं तिकडं तिची दासी सुद्धा येणार, तिकडं तिची दासी येणारच ना. देवयानीची दासी कोण आहे? शर्मिष्ठा आहे. तर शर्मिष्ठाला यावं लागणार आहे. कैकेयी बरोबर मंथरा कशी आली तसंच, फक्त ते वेगळं चरित्र हे वेगळं चरित्र एवढंच आहे. मंथरा दासीच होती ना कैकेयीची, कैकेयी बरोबर तिलाही यावंच लागलं ना इकडं अयोध्या राज्यामध्ये. शर्मिष्ठा सुद्धा देवयानी बरोबर ययातीच्या राज्यामध्ये प्रवेश करते. गंमत अशी होते, महाभारताने थोडंसं सौंदर्याने असं वर्णन केलंय की देवयानीपेक्षा शर्मिष्ठेचं सौंदर्य हे अधिक अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून देवयानीला कुठंतरी मनात पाल चुकचुकते की एखाद्या वेळेस ययाती राजा आणि शर्मिष्ठा या दोघांमध्ये काही संबंध प्रस्थापित होतील, म्हणून ती आपल्या वडिलांतर्फे ययातीला काही धमकीवाजा अशा पद्धतीचे शब्द बोलायला लागते. पण जे व्हायचं ते होतच, विधिलिखित ज्या गोष्टी त्या चुकत नाहीत. आणि नेमकं ययाती आणि शर्मिष्ठा या दोघांचा गांधर्व विवाह होतो असं महाभारताने वर्णन केलं. त्या गांधर्व विवाहाचे अनेक अर्थ काढलेले आहेत. मी फक्त शब्दकोशामध्ये एक अर्थ बघून आलो, प्रेमविवाह असा त्याचा अर्थ आहे. बाकी त्याचे अनेक पैलू आहेत, मी जास्त बोलत नाही. ते गांधर्व विवाह दोघांचा झाला. दोघांचा गांधर्व विवाह झाला आणि गांधर्व विवाह दोघांचा झाल्यानंतर देवयानी ययाती ही जोडी, शर्मिष्ठा ययाती ही जोडी, याच्यामध्ये ययातीला देवयानीपासून 2 मुलं झाली आणि यामध्ये शर्मिष्ठेपासून 3 मुलं झाली असं महाभारताने वर्णन केलं. माझा मुद्दा आता इथं येतोय. याच्यामध्ये देवयानीपासून झालेल्या मुलांची नावं असे, त्याच्यातला पहिला मुलगा यदू आणि दुसरा मुलगा आहे तुर्वसू. आणि शर्मिष्ठेपासून जी 3 मुलं झाली त्याच्यातला पहिला मुलाचं नाव आहे ध्रुय, दुसऱ्या मुलाचं नाव आहे अनु आणि तिसऱ्या मुलाचं नाव आहे पुरु. महाभारताने असं वर्णन केलं, या पुरुचेच पुढं पौरव झाले आणि त्याचेच पुढं कौरव झाले असं वर्णन केलं. मला तिथपर्यंत जायचं नाही, माझा मुद्दा यदूपर्यंतच आहे. म्हणजे ययाती आणि देवयानी, ययाती आणि शर्मिष्ठा, ययाती आणि देवयानीपासून जी मुलं झाली ती 2 आहेत. त्याच्यातला एक आहे यदू आणि दुसरा आहे तुर्वसू. शर्मिष्ठा आणि ययातीपासून झालेली 3 मुलं आहेत. त्याच्यातला एक आहे ध्रुय, दुसरा आहे अनु आणि तिसरा आहे पुरु. थोडक्यात ययातीला 5 मुलं झाली. त्याच्यातला पहिला यदू आहे, दुसरा तुर्वसू आहे, तिसरा ध्रुय आहे, चौथा अनु आहे आणि 5वा पुरु आहे. अशा 5 मुलांची नावं महाभारताने सांगितली. ज्यावेळेस देवयानीला कळालं की माझ्या मनात जी शंका होती नेमकं तेच झालं आहे आणि मग बऱ्याच वर्षानंतर तिला हे सगळा विवाह कळालेला होता. आणि मग मात्र देवयानी ययातीपासून बाजूला निघते आणि ती आपल्या वडिलांकडे शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये जाते असं वर्णन केलं. शुक्राचार्यांना त्याचा राग येतो आणि शुक्राचार्यांनी ययातीला शाप दिला की तुला म्हातारपण येईल, असा शाप दिला, तुला म्हातारपण येईल. ययाती म्हणायला लागला तुम्ही हा शाप देऊन तुमच्याच मुलीचं नुकसान करून घेताय, याला काहीतरी शाप द्या. म्हणून हात जोडले आणि मग शुक्राचार्यांनी सांगितलं त्याला एक काम करता येईल की तू तुझं म्हातारपण कोणाही एका तरुणाला देऊ शकतो आणि त्याचं तारुण्य तू स्वतःला घेऊ शकतो. म्हणजे तुझं म्हातारपण तू देऊ शकतो आणि त्याचं तारुण्य तू स्वतःला घेऊ शकतो. म्हणजे तुला पुन्हा तरुण होता येईल, पण तुला तुझं म्हातारपण एखाद्या तरुणाला द्यावं लागेल आणि त्याचं तारुण्य तुला स्वीकारावं लागेल, असं करता येईल. ययाती हा भोगविलासी असल्यामुळे ययाती सगळ्या मुलांना विचारायला लागला की मला कोणी तारुण्य देईल का. आपल्याच मुलांना विचारतोय की ती भोगविलासी म्हणून ययातीचं चरित्र आहे. आवर्जून ययाती कधीतरी वाचा. विसांनी लिहिलेली ययाती फार चांगली आहे. त्याची शब्दशैली सुद्धा, शाब्दिक सुद्धा चकमक खूप अगदी जबरदस्त आहे. ययातीने आपल्याच मुलांना तारुण्य मागायला सुरुवात केली, कोणी द्यायला तयार नाही. शेवटी पुरु नावाचा जो 5वा मुलगा आहे त्या पुरुने आपल्या वडिलांच्या प्रेमापोटी आपलं तारुण्य त्यांना द्यायचं ठरवलं. म्हणून पुरुचं तारुण्य ययातीने घेतलं
आणि म्हातारपण पुरूला गेलं, पण त्या बदल्यामध्ये ययातीने आपलं सगळं राज्य पुरूला दिलं. ययातीला एक राग असा होता की यदू हा माझा थोरला मुलगा आहे, माझ्या सगळ्या इच्छा थोरल्या मुलाने पूर्ण करावयाच्या असून सुद्धा तो यदू माझं स्वतःचं तारुण्य मला द्यायला तयार नाही, म्हणजे माझी आज्ञा त्यानं मानली नाही, म्हणून याच्याकरता याच्याबद्दलचा राग असल्यामुळे ययातीने त्या यदूला एक अशा पद्धतीचा शाप दिला. म्हणून महाभारताने वर्णन केलंय की तुझं राज्य हे कधीही राजा म्हणून तुझं राज्य राहणार नाही, तुझ्या वंशाला कधीही राजा राहणार नाही, तुझ्या राज्याला कधीही राजा असं राहणार नाही, तुझा जो वंश चालेल तो विना राज्याचा वंश चालेल, अशा पद्धतीचा शाप ययातीने यदूला दिला. हा जो यदू आहे ना, हा यदूच म्हणजेच यदुवंश असं सांगितलं जातं. आणि या यदूलाच पुढं यादव अशा पद्धतीची सगळी भूमिका आपल्याला सांगितली जाते. हा जो यदू आहे, या ययातीने यदूला दिलेला जो शाप आहे, एव मुक्ता यदुम तात शशापैनम समान्युनान अराज्यते प्रजा मूढ भवती इति नराधमम. हे मूढा, माझं ऐकलं नाहीस म्हणून तुझी प्रजा ही राज्यहीन अवस्थेत राहील, तुझा सगळा वंश ही राज्यहीन अवस्थेत राहील, तुझं सगळ्यामध्ये तुला राजा म्हणून सिंहासनाधीश अशा पद्धतीचं तुझं कधीही राहणार नाही. हा शाप यदूला ज्या दिला, त्या यदूचं जे राज्य आहे, त्या यादवांचं जे राज्य आहे, त्या यादवांच्या राज्याला पुढं आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने जे राज्याच्या संकल्पना मांडल्या त्याच्यामध्ये संघराज्य किंवा गणराज्य असं म्हटलं. म्हणून यादवाचं जे राज्य आहे त्या राज्याला गणराज्य म्हटलं. गण काय आणि संघ काय दोन्ही एकार्थवाची शब्द आहेत असं आपल्याला पाणिनींनी सुद्धा ते सिद्ध केलं आहे. संघराज्य काय आणि गणराज्य काय हे दोन्ही एक. नागरिकशास्त्रामध्ये हे शब्द आलेले आहेत सगळे. संघराज्य गणराज्य म्हणजे काय की हे सांघिक पद्धतीने एकत्रित राहता येतं, पण यांच्यामध्ये कोणाचाही राज्याभिषेक होत नाही. सांघिक पद्धतीने राहता येतं यांना, पण यांच्यामध्ये राज्याभिषेक कोणाचा होणार नाही. यांच्यामध्ये राजा म्हणून सिंहासनाधीश्वर अशा पद्धतीचं कोणी राहणार नाही. मुख्य तो आहे आणि त्याच्या खाली आम्ही सगळे काम करणार असं म्हणूनही कोणी राहणार नाही. अशी संघराज्याची रचना असते असं आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रांनी सुद्धा सिद्ध केलंय. आता पुढे एक प्रश्न असा निर्माण होतो, हे जे संघराज्य किंवा गणराज्य म्हटलं जातं यांच्यामध्ये कौटिल्याने तरी एक श्लोक असा मांडलाय की आपल्यावर जर आक्रमण झालं, ऐका कौटिल्याचं अर्थशास्त्र सांगताना कौटिल्य ऋषीने असं सांगितलंय, आपल्यावर जर आक्रमण झालं तर त्या आक्रमणापासून बाजूला पडण्याकरता एखाद्या राजाची मदत घेण्यापेक्षा एखाद्या गणराज्याची मदत घेणं हे कधीही चांगलं असं कौटिल्य सांगतो. मी त्याच्यातली भूमिका सांगतो. त्याचं कारण असं सांगितलंय, एखाद्या राजाची मदत घेण्यामध्ये एखाद्या वेळेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, पण एखाद्या गणराज्याची जर मदत घेतली तर गणराज्यामध्ये कधीही धोका होत नाही, म्हणून गणराज्याची मदत घ्यायला काही हरकत नाही. संघराज्य काय आणि गणराज्य काय, गणराज्याची मदत घ्यायला काही हरकत नाही असं आपल्याला कौटिल्याचं अर्थशास्त्र सांगतं. मला याच्यात गंमत अशी सांगायची आहे, हे जे गणराज्य आहे, यादवांचं गणराज्य आहे, हे जे यादवांचं गणराज्य आहे, या यादवांच्या गणराज्यामध्ये जर या राज्याला संपवायचं असेल तर काय करावं लागेल? हे राज्य म्हणून ठेवायचं नाही तर काय करावं लागेल? कौटिल्यांनी त्याच्याकरता एक सूत्र असं सांगितलंय, गणराज्य कधी विध्वंस होईल? एखाद्या राजाच्या आक्रमणाने ते विध्वंस कधीच होत नाही. ऐका गणराज्याची भूमिका. गणराज्य संपवायचं असेल तर एखाद्या राजाने दुसऱ्या राजाने त्याच्यावर आक्रमण केलं म्हणून गणराज्य संपलं असं होत नाही. एखाद्या राजाने त्याचा नाश करायचं ठरवलं म्हणून गणराज्याचा नाश झाला असं होत नाही. मग गणराज्याचा नाश कशा पद्धतीने होईल? कौटिल्यांनी सांगितलं, त्याला एकच सूत्र आहे, त्यांच्यामध्ये भेद निर्माण झाला की ते राज्य संपून जातं. गणराज्याची भूमिका एवढीच आहे. त्यांच्या यादवी युद्ध जे येणार आहे पुढं ते हेच आहे ना. त्यांच्यात जर युद्ध झालं, त्यांच्यात जर भेद निर्माण झाला, त्यांच्यात जर अहंकार निर्माण झाला तर ते राज्य संपून जातं. म्हणजे गणराज्याची स्थापना अशी आहे. ययातीने दिलेला यदूला शाप, त्या यदूच्या शापातून निर्माण झालेलं हे गणराज्य, हे गणराज्य निर्माण झालं. पण हे गणराज्य यदूपासून निर्माण झालं, पण हे यदूपासून निर्माण झालं म्हणजे नेमकं काय झालं? तर या गणराज्यामध्ये या यदुवंशाची 2 कुळं सांगितली. त्याच्यातलं एक कुळ आहे अंधक नावाचं कुळ आहे आणि दुसरं कुळ आहे ते वृष्णी नावाचं कुळ आहे. कुळ म्हणजे परंपरा. थोडक्यात आपण म्हणतो ना आम्ही या कुळातले, हे जे बोलतो ना ते कुळातले, आम्ही या कुळातले अमुक तमुक कुळातले. तर या यदुवंशातली ही 2 कुळं सांगितली. त्याच्यातलं एक कुळ सांगितलं अंधकाचं आणि दुसरं कुळ सांगितलं वृष्णीचं. थोडक्यात काय, एक अंधक वंशी आहेत आणि दुसरं वृष्णी वंशी आहेत. आता ऐका,
हे जे अंधक आहे ना, म्हणजे यदूपासून निर्माण झाला अंधक, या अंधकाच्या मुलाचं नाव आहे कुकुर, या कुकुराच्या मुलाचं नाव आहे धृष्णू, या धृष्णूच्या मुलाचं नाव आहे कपोतरोमा, या कपोतरोमाच्या मुलाचं नाव आहे तैतरी, या तैतरीच्या मुलाचं नाव आहे पुनर्वसू, आणि या पुनर्वसूच्या मुलाचं नाव आहे आहुक, आणि या आहुकाच्या मुलाचं नाव आहे उग्रसेन. या आहुकाला 2 मुलं झाली, एक उग्रसेन आणि दुसरा मुलाचं नाव होतं देवक. या आहुकाची 2 मुलं, म्हणजे एक उग्रसेन आहे आणि दुसरा देवक आहे. पुन्हा एकदा परंपरा डोळ्यासमोर सांगतो आपल्या. यादव वंश मला फक्त मांडायचा आहे. जिथं श्रीकृष्ण जन्म आपल्याला करायचा आहे त्याच्या अगोदर वंशावळी बघायला नको का? यदुवंशाचा विचार मांडत असताना ही 2 कुळं, त्याच्यातलं एक अंधक कुळ आहे आणि दुसरं वृष्णी कुळ आहे. त्याच्यातल्या अंधक कुळामध्ये या यादवापासून यदूपासून निर्माण झाला अंधक, या अंधकापासून निर्माण झाला कुकुर, या कुकुरापासून निर्माण झाला धृष्णू, या धृष्णूपासून निर्माण झाला कपोतरोमा, या कपोतरोमापासून निर्माण झाला तैतरी, या तैतरीपासून निर्माण झाला पुनर्वसू, या पुनर्वसूपासून निर्माण झाला आहुक. या आहुकाला 2 मुलं झाली, त्याच्यातल्या एकाचं नाव आहे उग्रसेन आणि एकाचं नाव आहे देवक. या देवकाच्या मुलीचं नाव आहे देवकी आणि या उग्रसेनाच्या मुलाचं नाव आहे सुप्रसिद्ध कंस. मी सुप्रसिद्ध म्हणतोय, आता त्यालाच प्रसिद्धी यायला लागली, नाही असं नाही. उग्रसेनाचा मुलगा कंस सांगितला म्हणजे हा कंस सुद्धा यदुवंशी आहे. कंस यदुवंशी आहे. कंसाचं राज्य हे गणराज्य आहे. पण हा कंस जो यदुवंश आहे त्याच्यातला यदुवंश सांगत असताना हा अंधक कुळातला यदुवंशीय कंस म्हणून सांगितलं. आता मी 2 कुळं सांगत होतो, एक अंधकाचं कुळ सांगितलं आणि दुसरं वृष्णीचं कुळ सांगितलं. हे जे वृष्णी आहे ना, या वृष्णीमध्ये जी नावं आपल्याकडे अलीकडल्या काळामध्ये आपल्या कानावर सातत्याने पडलेली, अक्रूर हा वृष्णीवंशीय, वसुदेव हा वृष्णीवंशीय. म्हणजे यदूपासून निर्माण झालेला जी वृष्णीवंश आहे त्या वृष्णीमध्ये शूर नावाच्या एका वृष्णीची निर्मिती झाली किंवा वृष्णीचा निर्मिती झाली. त्या शूराच्या मुलाचं नाव होतं वसुदेव आणि या वसुदेवाच्याच पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जन्म घेतला. म्हणजे भगवान वृष्णीवंशी आहेत आणि कंस अंधकवंशी आहेत. थोडक्यात दोघंही यदुवंशीय आहेत. या दोघांचा विचार मांडत असताना भगवंताचा इथं अवतार करायचा आहे. पण या अंधकवंशामध्ये आणि वृष्णीवंशामध्ये दोघांमध्ये असं झालं, उग्रसेनाची मुलगी आणि देवकाची मुलगी. देवकाची मुलगी ही वसुदेवाला दिली आणि उग्रसेनाची मुलगी ही अक्रूराला दिली. यांच्यामध्ये नातेगोते संबंध झाले. एवढं सगळं झालं, गणराज्य चांगलं चाललंय. या गणराज्याची मुख्य नगरी म्हणून मथुरेकडे बघितलं जात आहे. या मथुरा नगरीतून ह्या गणराज्याचा सगळा राज्यकारभार व्यवस्थित चाललाय. एकीकडून उग्रसेन आहे, एकीकडून अक्रूर आहे. म्हणजे वृष्णी वंशाची जबाबदारी अक्रूरावर आहे, अंधक वंशाची जबाबदारी उग्रसेनावर आहे. राजा म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाही आहे. याच्या संबंधाने आणखीन एक पुढं मला वचन सांगायचं आहे. पण या सगळ्या गणराज्य अगदी चांगलं चाललेलं होतं. कुठंही कोणत्याही पद्धतीची अडचण नव्हती, व्यवस्थित चाललेलं होतं. या उग्रसेनेला जो कंस मुलगा झालेला आहे, ठीक आहे, तोही व्यवस्थित चाललेला आहे, काही नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. काय झालं नेमकं मग, हे का घडलं पुढं का असं, त्याच्याबद्दल सांगताना असं सांगितलं जातं की मगध देशाचा राजा जरासंध, हा जरासंध मात्र सगळ्या भारतावर किंवा सगळ्या नगरावर स्वारी करून निघाला. सगळी राज्य माझ्या ताब्यात असावी याच्याकरता तो स्वारी करायला लागला. आणि हे करता करता जवळजवळ 86 राज्य त्यांनी ताब्यात घेतली असं महाभारताने वर्णन केलं. 86 राज्य ताब्यात घेतली. प्रत्येक राज्य ताब्यात घ्यायचं, तिथला असलेला राजा आपल्या बंदीखान्यामध्ये टाकायचा. 86 राजे बंदीखान्यामध्ये टाकले म्हणे. ते कशा करता टाकले म्हणे की त्याला एका देवीची पूजा करायची होती आणि त्या देवीला हे सगळे नरबळी द्यायचे होते म्हणे. त्याच्यामध्ये 100 राजांची नरबळी द्यायचा होता, 14 राजे फक्त राहिले होते. आणि हे करता करता तो जरासंध सगळ्या राज्यावर जाता जाता त्याची नजर ही या मथुरेवर पडली. हे गणराज्य आपल्या ताब्यात आलं पाहिजे. पण जरासंधाला हे चांगलं माहीत होतं की एखादं राज्याभिषेक झालेलं राज्य ताब्यात घेणं सोपं आहे, पण गणराज्य ताब्यात घेणं सोपं नाही, संघराज्य ताब्यात घेणं सोपं नाही. काही केलं तरी गणराज्य ताब्यात येत नाही, कारण गणराज्यामध्ये एकोपा आहे. गणराज्य हे एकोपाने राहतं. बाहेर कोणत्याही पद्धतीचं आक्रमण झालं तर त्यांचा एकोपा कसल्याही पद्धतीने तुटत नाही. आता काय करायचं, हे गणराज्य तर आपल्या ताब्यात आलं पाहिजे.
ही सगळी मथुरा, हे उग्रसेनाचं काय असणारं हे गणराज्य किंवा अक्रूराचं वृष्णीवंश काय आणि अंधक वंश काय, हे सगळं आपल्याला एकंदरीत यदुवंश आपल्या ताब्यात आला पाहिजे. काय करावं? जरासंधाच्या लक्षात आलं. कुणीतरी त्याला प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की हे गणराज्य जर ताब्यात आणायचं असेल तर त्यांच्यावर आक्रमण करून ते ताब्यात येणार नाही. एखादं गणराज्य संपवायचं असेल तर त्यांच्यात भेद निर्माण करावा लागतो, त्याच्याशिवाय ते संपत नाही. आपण कौटिल्याचं अर्थशास्त्र परवा मगाशी थोड्या वेळाने वाचून आलो आपण. विगुणान भेददंडानाम, विगुणान भेददंडाभ्याम, कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये एक सूत्र दिलंय. विगुणान म्हणजे गणराज्यामध्ये, भेददंडाभ्याम भेद याचा वापर जर केला तर ते गणराज्य ताब्यात येईल. जरासंध विचार करायला लागला की हे गणराज्य ताब्यात येण्याकरता यांच्यात भेद कसा निर्माण करावा. भेद निर्माण करण्याकरता कोणीतरी हाताला लागलं पाहिजे ना. अहो हे अमुक अमुक आपल्याला तिकडल्या बातम्या कळण्याकरता अगोदर हातात तरी कोणी लागलं पाहिजे, कोणीतरी हाताला लागलं पाहिजे. सामदाम दंडभेद या दृष्टीने सगळा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. कोण आहे असं याच्यामध्ये? आणि बघता 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 जरासंधाची नजर ही कंसावर पडली. आणि मग जरासंधाने मागचा पुढचा काही विचार केला नाही. जरासंधाला 2 मुली होत्या, अस्ति आणि प्राप्ती. या दोन्ही मुली कंसाला त्यांनी देऊन टाकल्या. या दोन्ही मुलींची कंसाबरोबर लग्न लावून टाकली. कंसाबरोबर लग्न लागली, झालं. याचा अर्थ जरासंध आता कंसाचा कोण झालाय? सासरा. सासरा झाला. काय आहे, मुळात कंसाची वृत्ती थोडीशी अशीच होती. मुळातच थोडं त्याच्या वृत्तीमध्ये थोडा बदल होता, पण त्याला गाठ पडली जरासंधाची. त्याला गाठ पडली जरासंधाची. आणि जरासंधाची गाठ पडल्यानंतर दोघांची चर्चा व्हायला लागली. चर्चा होता होता जरासंधाने कंसाला सांगायला सुरुवात केली, अहो हे काय गणराज्य, कसलं हे गणराज्य, याच्यामध्ये तुम्हाला काही अधिकार नाही, काही नाही. मुख्य म्हणायचं तुम्हाला, पण अधिकार तुमचे काहीच नाही. तुमचा राज्याभिषेक नाही, काही नाही, काही नाही. मग तुम्ही हे ताब्यात येऊ शकता, तुम्हाला हे करता येऊ शकतं. मुळात थोडी वृत्ती विचलित असलेला कंस आणि त्याच्यामध्ये जरासंधाची गाठ पडली. आणि जरासंधाने कंसाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायला सुरुवात केली. सासऱ्याने जावयाच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते. मी सांगेल जरासंधाचं काय झालं हे कळाल्यानंतर मग कळेल सासरे बोला काय होईल ते कळायचं. हे सासऱ्याने सुरू केली ढवळाढवळ करायला. कंसाला नाही नाही ते मनात भरवायला सुरुवात केली. आणि नको नको त्या पद्धतीच्या वल्गना करायला लागल्यानंतर कंसाची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. आणि बुद्धी भ्रष्ट होताना कंस आपल्याच गणराज्यामध्ये भेद निर्माण करायला लागला. त्याला त्याच्यामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायची इच्छा निर्माण झाली. तो स्वतःला वेगळं समजायला लागला. वेगळ्या पद्धतीने सगळं ताब्यात घेण्याकरता म्हणून त्याची पावलं त्या पद्धतीने उचलली जाऊ लागली. उग्रसेनाला हे कोणत्याही पद्धतीचं पटत नव्हतं, परंतु हा इतका बलाढ्य आणि वाईट वृत्तीचा होता की उग्रसेनाचंही काही त्याच्या पुढे चालत नव्हतं. आणि याच्याबरोबर कंसाच्या पाठीमागं आता जरासंधाची ताकद असल्यामुळे कंसाला आता भीतीच राहिली नव्हती. आणि म्हणून त्यांनी आपल्याच आतल्या आत बंडाळी ज्याला म्हटलं जातं, अंतर्गत बंडाळी ज्याला म्हटलं जातं, ती अंतर्गत बंडाळी करायला सुरुवात केली. आणि या अंतर्गत बंडाळीमुळे सगळीकडे हाहाकार व्हायला लागला. काय करावं कळेना. उग्रसेन आणि अक्रूर या दोघांमध्ये चर्चा झाली. कारण या दोघांचे नातेगोत्याचे संबंध आलेले असल्यामुळे दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. आणि या दोघांनी एकजुटीने या कंसाच्या बरोबर लढायचं ठरवलं. पण तरीही आपल्याच माणसाची लढताना, कंसाबरोबर लढताना यांचा मात्र पराभव होऊ लागला. वेळोवेळी पराभव होऊ लागला. जरासंधाची ताकद जास्त असल्यामुळे, कंसाची ताकद वाढलेली असल्यामुळे काही केल्याने यांचा निभाव लागेना. खूप प्रयत्न केले पण यांचा निभाव लागेना. हळूहळू हळूहळू सगळं राज्य ताब्यात येऊ लागलं. नव्हे नव्हे उग्रसेनाला बंदीखान्यात टाकलं कंसाने. आणि कंस सगळ्या राज्याचा राजा म्हणून घेऊ लागला. हे गणराज्य नाही, आता याचा राज्याभिषेक होणार. इथपर्यंत कंसाच्या वल्गना सुरू झाल्या. आणि याच्यामध्ये कंसाचं आणि वसुदेवाचं मात्र फारच आडवं असायचं एकमेकामध्ये. कंसाला सगळ्यात मोठा राग वसुदेवाचा यायचा. कंसाला वसुदेवाचा राग यायचा. याच्यात 2 कारणं महाभारताने सांगितलेली आहेत. मुळात कंसाच्या विरुद्ध आता 2च शक्ती लढत आहेत. एक अक्रूराची शक्ती आहे आणि दुसरी वसुदेवाची आहे. उग्रसेन बंदीखान्यात पडलाय. आता कोण तेवढं ताकदवान राहिलं नाही. पण या कंसाच्या विरोधात 2च जास्त पद्धतीने लढत आहेत. एक अक्रूर आहे आणि एक वसुदेव आहे. पण त्याच्यातही कंसाचा जास्त पद्धतीने विरोध जो आहे तो वसुदेवाशी आहे. जास्त विरोध वसुदेवाशी आहे. अक्रूराशी तेवढा विरोध दाखवला जात नाही, पण वसुदेवाशी मात्र जास्त विरोध दाखवला जातोय. याची काही कारणं महाभारताने सांगितली. मुळात वसुदेव आहेत तरी कसे, वसुदेवाचं चरित्र तरी काय. वसुदेव म्हणून सांगितलं जातं. त्या वसुदेवाबद्दल बोलताना महाभारताने फार गोड वर्णन केलंय.
महाभारतामध्ये बोलत असताना एके वेळेस कंसाच्या आजोबानी आहुकाने कंसाला हे सांगितलंय की ज्या वसुदेवाचा तू विरोध करतो तो वसुदेव म्हणजे कोण आहे माहिती आहे तुला? त्या वसुदेवाची वैशिष्ट्ये काही माहिती आहेत? ऐक म्हटले. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की तो वसुदेव तुझ्यापेक्षा वडील आहेत हे लक्षात घे. तू ज्याचा विरोध करायला निघालाय आपल्या वडिलांचा, आपल्यापेक्षा वयाने वडील असलेल्याचा विरोध करू नये. आपल्यापासून वयाने अनुभवाने वडील असलेल्या माणसाला कधीही विरोध करू नये. आणि तू नेमकं तेच करायला लागलाय. वसुदेवाची वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य वर्णन करतात. वसुदेव वडील आहेत 1. वसुदेव सतत सावध आहेत 2. वसुदेवांचं चरित्र किंवा वसुदेवांचं व्यक्तिमत्व सर्वमान्य आहे. म्हणजे अंधकवंशीय असतील किंवा वृष्णीवंशीय असतील सर्वमान्य आहे. वसुदेवाची वृत्ती ही हितकारक अशा पद्धतीची आहे. फार काय बोलू म्हटले. आहुकांनी सांगितलं अरे वसुदेव म्हणजे काय, जेवढ्या आपल्या घरामध्ये देवतेला किंमत आहे तितकीच किंमत वसुदेवाला आहे म्हटले. देवता योग्य अशा पद्धतीचं वसुदेवाचं चरित्र आहे. आहुकाने वसुदेवाचं वर्णन करताना असं सांगितलंय वसुदेव वडील आहेत 1. वसुदेव सतत सावध आहेत 2. वसुदेवाचं चरित्र सर्वमान्य आहे 3. वसुदेवाचं वागणं हितकारक आहे 4. आणि वसुदेवाची प्रतिमा देवता योग्य अशा पद्धतीची आहे. आणि अशा वसुदेवाला विरोध करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. आहुक सांगतायत कंसाला तू त्याच्या नादी लागू नको, त्याला विरोध करू नको. कंस कुणाचा ऐकत नव्हता. कंसाचा हाकार सुरूच आहे. महाराजांनी फार गोड वर्णन केलंय. पापी जे अभक्त दैत्य जे मातले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचं प्रसंग वर्णन करत असताना पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्याचे. कंसाचं ओझं झालं पृथ्वीला. कारण त्याच्या वागण्यामध्ये कोणताही बदल नव्हता. उलट त्याच्या वागण्यामध्ये वाईट वृत्ती वाढायला लागलेली होती. हे वर्णन करताना महाराज वर्णन करतात पापी जे अभक्त दैत्य जे मातले. पाप वाढलं, अभक्त वाढले. पाप वाढले याचं कारण काय? कंसाकडून पाप घडायला लागलं. पण कंसाकडून पाप घडतं या पापाला कारण काय? भगवान गीतेमध्ये जे सूत्र सांगतात ते सूत्र ऐका. सूत्र सांगताना भगवंतांनी अर्जुनाला हे सूत्र स्पष्ट सांगितलंय की माणसाकडून पाप का होतं. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. हे जे पाप निर्माण होतं त्या पाप निर्माण होण्याला कारण आपल्या ठिकाणची रजोगुण नावाची वृत्ती आहे. माणसाच्या ठिकाणून पाप घडतं त्याला एकच कारण आहे माणसाचा रजोगुण. ऐका, तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण हे जे वर्णन केलं जातं. तमोगुण माणसाला चंचलतेकडे घेऊन जातो. रजोगुण माणसाला काहीतरी विचित्र करायला प्रवृत्त करतो आणि सत्वगुण माणसाला स्थिर करतो. एके ठिकाणी तर धर्मतत्वज्ञान सांगताना असं वर्णन केलंय तमोगुण आणि रजोगुण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा अधर्म घडतो आणि रजोगुण आणि सत्वगुण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा धर्म घडतो. पुन्हा वाक्य ऐका. रजोगुणाचा संबंध तमोगुणाशी येतो तेव्हा अधर्म घडतो आणि रजोगुणाचा संबंध जेव्हा सत्वगुणाशी येतो तेव्हा धर्म घडतो. मी तुमच्या ऐकण्यातलं उदाहरण देईल. रामायणामध्ये आपण हे ऐकून आलोय. पुन्हा फक्त खुलासा करतो. रावण, बिभीषण आणि शूर्पणखा ही 3 चरित्र आपण अनेकदा ऐकली. याच्यातला रावण रजोगुणी आहे, याच्यातला बिभीषण सत्वगुणी आहे, याच्यातली शूर्पणखा तमोगुणी आहे. ऐका, तमोगुणी असलेली शूर्पणखा, रजोगुणी असलेला रावण आणि सत्वगुणी असलेला बिभीषण. रजोगुणी असलेला रावण तमोगुणी असलेल्या शूर्पणखेचं ऐकतो म्हणून त्याच्याकडून अधर्म घडतो. त्याच रजोगुणी रावणाने सत्वगुणी असलेल्या बिभीषणाचं ऐकलं असतं तर त्याच्याकडून धर्म घडला असता. कळालं का एवढ्यात? धर्म आणि अधर्माचं एवढं साधं सूत्र आहे. रजोगुण तमोगुणाच्या जवळ गेला की त्याच्याकडून अधर्म घडणार आहे. कारण रजोगुणाचं काम आहे काहीतरी करायला लावणं, गप्प बसत नाही. रजोगुणाचं काम आहे काहीतरी करायला लावणं. फक्त तमोगुणाकडे गेलं की ते वाईट करायला लावतं आणि सत्वगुणाकडे गेलं की चांगलं करायला लावतं. आता तरी कळालं का बघा? रजोगुणाचं काम आहे काहीतरी वाईट करायला लावणं. अहो, आपण घरातून बाहेर पडल्यानंतर एक तमोगुणी माणूस भेटला आणि एक सत्वगुणी माणूस भेटला. ऐका, आपण घरातून बाहेर पडलो, एक तमोगुणी मनुष्य भेटला, एक सत्वगुणी मनुष्य भेटला. आपण रजोगुणी आहेत कारण घरातून बाहेर पडलोय. बाहेर पाडणं बाहेर हे रजोगुणाचं काम आहे. गप्प बसू देत नाही रजोगुण गप्प बसू देत नाही. कीर्तन प्रवचनात गप्प बसू देत नाही तर घरात गप्प बसू देईल काय? बसू देत नाही. रजोगुणाचं काम आहे चंचलता निर्माण करणं. रजोगुणी आपल्या ठिकाणी रजोगुण आहे. बाहेर आल्यानंतर तमोगुणी मनुष्य भेटला की आपल्याकडून काय घडेल?
आणि सत्वगुणी मनुष्य भेटला की आपल्याकडून काय घडेल. आपण जर सत्वगुणी माणसाला भेटलो तर सत्वगुणी मनुष्य आपल्याला भगवंत मंदिरात घेऊन जाईल, आणि आपल्याला जर तमोगुणी मनुष्य भेटला तर तो कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. हा सरळ साधा विचार आहे. सत्वगुणी मनुष्य आम्हाला धर्मकार्य करण्याकरता प्रवृत्त करतो आणि तमोगुणी मनुष्य आम्हाला अधर्मकार्य करण्याकरता प्रवृत्त करतो. कृत्य करणं हे रजोगुणाचं काम आहे, पण ते चांगलं करायचं का वाईट करायचं हे त्याच्या संगतीवर अवलंबून आहे, त्याच्या संगतीवर अवलंबून आहे. मुळात रजोगुणी असलेला कंस आणि त्याला तमोगुणी जरासंधाची गाठ पडली आणि त्याच्यामुळे अधर्म घडायला लागला, पाप घडायला लागलं. हे पाप निर्माण होण्याला कारण रजोगुण सांगितला. या रजोगुणापासून काम क्रोधाधिक विकार निर्माण होतात. काम, क्रोध आणि लोभ या 3 विकाराचा विचार करा. आपल्याकडे असं सांगितलं जातं, कामाने व्यभिचार वाढतो, क्रोधाने हिंसाचार वाढतो आणि लोभाने भ्रष्टाचार वाढतो. साधा आहे. काम नावाची प्रवृत्ती वाढायला लागली की व्यभिचार वाढायला लागतो. ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायाच्या शेवटी संजय आणि धृतराष्ट्राच्या संवादामध्ये हे सगळं विस्ताराने आलेलं आहे बघा. संजयाने सगळं सांगितलंय, ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर फार गोड वर्णन केलेलं आहे. काम नावाचा विकार वाढला, व्यभिचार वाढायला लागतो. क्रोध नावाचा विकार वाढला, हिंसाचार वाढायला लागतो. जिथं जिथं क्रोध आहे तिथं हिंसाचार आहे. गप्प बसू देत नाही क्रोध, काही ना काहीतरी हिंसाचार करायला लावतो आम्हाला. बौद्ध तत्वज्ञानामध्ये तर असं आहे की माणसाने शरीराने काय हिंसा केली, माणसाने शरीराने जरी एखादी हिंसा केली ती तर हिंसा आहेच आहे, पण माणसाच्या मनात जरी एखाद्याबद्दल वाईट निर्माण झालं तरी सुद्धा ती मानसिक हिंसा मानली जाते. मनाने सुद्धा जरी वाईट चिंतन केलं तर ती मानसिक हिंसा मानली जाते. बौद्ध तत्वज्ञान थोडं वाचण्यासारखं आहे, जैन तत्वज्ञान वाचण्यासारखं आहे. मनाने सुद्धा हिंसा नाही चालत, मानसिक हिंसा सांगितली. क्रोध गप्प बसू देत नाही, हिंसा करायला लावतो. रागाला काही माणसं रागाला जातात, प्रचंड रागाला जातात. हे आपण अनेकदा विनोदाने सांगतो, म्हणजे मी राग सोडलाय हे सुद्धा रागाने सांगतात, इतकं रागाला जातात. मी राग सोडून दिलाय हे सुद्धा रागानेच सांगायला लागतात, इतकी रागाला जातात माणसं. क्रोध माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. माणसाला शांत राहता आलं पाहिजे. एकनाथ महाराजांचं चरित्र त्याच्याकरता वाचण्यासारखं आहे. मी फक्त एक ओवी देतो नाथ महाराजांची. जरी प्राणांत केला अपकार तरी न मने हा दुष्ट नर, अपकार्या करी अतिउपकार प्रशांता प्रकार या नाव. अरे वेगवेगळे प्रयोग केले एकनाथ महाराजांना राग यावा याच्याकरता, वेगवेगळे. कुणी अंगावर थुंकलं, कुणी कामुक केलं, कुणी तमुक केलं. ब्राह्मण भोजन सुरू असताना एकनाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई सगळ्यांना भोजन प्रसाद वाढते आहे आणि अशा प्रसंगामध्ये गावातला एक कुटाळ मुलगा धावत येतो आणि गिरिजाबाईच्या पाठीवर एकदम अशी उडी मारून बसतो की जेणेकरून आता तरी नाथ महाराज रागाला जातील, हातात काठी घेतील आणि मला धो 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 पद्धतीने मारतील, शिव्या देतील. अशी उडी मारतो. एकदम उडी मारल्याबरोबर सगळ्याला पाठीवर उडी मारली, सगळेजण अवाक झाले, काही कळे ना. एकनाथ महाराज भोजनाकरता बसलेले आहेत. नाथ महाराज तिथून ओरडून म्हणतात, अगं गिरिजे, पाठीवर पोरग बसलंय, पडेल, जरा नीट धर. पाठीवर पोरग आहे म्हटले आपल्या, तुझ्या हरिपंडितासारखाच तो एक आहे म्हटले, जरा जरा सावरून. जरी प्राणांत केला अपकार तरी न मने हा दुष्ट नर. एकनाथ महाराजांचं चरित्र क्रोधमुक्त व्हायला शिकवतं. संतांचं चरित्र क्रोधमुक्त व्हायला शिकवतं. ज्ञानोबारांचं चरित्र पहा, क्रोधमुक्त व्हायला शिकवतं. तुकाराम महाराजांचं चरित्र, मंबाजी गोसाव्यांनी काठाड्यांनी मारलं. तुकाराम महाराज देवाजवळ जातात, रक्तबंबाळ झालेले तुकाराम महाराज, लोकांना वाटतं तक्रार करतील. तुकाराम महाराज देवाकडे जातात आणि सांगतात, देवा, त्या मंबाजी गोसाव्यांनी काठाड्यांनी मारलं, ही तक्रार घेऊन मी तुझ्याकडे आलो नाही. मंबाजी गोसावी काठाड्यांनी मारत असताना सुद्धा माझ्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण होऊ दिला नाही. देवा, ही तुझी कृपा आहे, हे सांगायला आलोय म्हटले. देवा, ही तुझी कृपा आहे, तुझ्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही. क्रोधमुक्त व्हायला शिकवतं. क्रोध हिंसाचार वाढवतो. काम नावाचा विकार व्यभिचार वाढवतो. क्रोध नावाचा विकार हिंसाचार वाढवतो. लोभ नावाचा विकार भ्रष्टाचार वाढवतो. क्रोध, हिंसाचार. मनामध्ये राग भरल्यानंतर माणसं काहीही करायला तयार होतात. म्हणून रजोगुण समुद्भव हा कामाला निर्माण करणारा रजोगुण, क्रोधाला निर्माण करणारा रजोगुण, लोभाला निर्माण करणारा रजोगुण लोभाला निर्माण करतो. भ्रष्टाचार वाढतो. लोभ भ्रष्टाचाराला प्रवृत्त करतो. प्रामाणिकपणा सोडून टाकायला लावणारा जो विकार आहे त्याचं नाव लोभ आहे.
आणि माणसाच्या लोभाबद्दल बोलताना जगद्गुरू श्री शंकराचार्यांचं वचन असं आहे, माणसाच्या मरेपर्यंत माणसाच्या मनातला लोभ नावाचा विकार दूर होत नाही. फार कठीण आहे, लोभाला घालवणं फार कठीण आहे. नित्याशा मृतपिंडम अशी भाषा आहे. ही आशा माणसाला मरेपर्यंत सोडत नाही. ज्ञानोबारांचं वर्णन आहे, आशा जैशी दुःखाते व्यारी निंदा दुरिते, हे असो दैन्यत्वे दुर्भगत्व. ही आशा माणसाला गप्प बसू देत नाही, दुःखाला घाल. आशा याम परमम दुःख नैराश्यम परमम सुख. भागवत आम्हाला सांगतं, योग वशिष्ठ आम्हाला सांगतं, इच्छादयो यथा दुःखम इच्छा शांतिर यथा सुखम. इच्छादयो यथा दुःखम, जिथं जिथं इच्छा आहे तिथं तिथं दुःख ठरलेलं आहे. ही आशा, हा लोभ भ्रष्टाचाराला प्रवृत्त करतो. म्हणजे माणसं मरेपर्यंत लोभ सोडत नाहीत, याच्यापेक्षा सुद्धा मेल्यानंतरही सोडत नाहीत. जाऊ द्या, मी उदाहरणं देत नाही. तिसऱ्या दिवशी कावळा शिवण्याच्या वेळेस काय काय लोभ निर्माण होतात त्यांना देव जाणे. सुटत नाहीत आम्हाला लोभ. हा जो लोभ आहे हा भ्रष्टाचाराला जन्म देतो. हा क्रोध आहे तो हिंसाचाराला जन्म देतो. आणि हा काम आहे तो व्यभिचाराला जन्म देतो. कंसाच्या मनामध्ये निर्माण झालेला रजोगुण, त्या रजोगुणापासून निर्माण झालेला काम नावाचा विकार त्याच्याकडून व्यभिचार निर्माण करायला लावायला लागला. त्याच्यापासून निर्माण झालेला क्रोध नावाचा विकार कंसाकडून हिंसाचार होऊ लागला. आणि कंसाच्या मनामध्ये निर्माण झालेला लोभ नावाचा विकार त्याच्याकडून भ्रष्टाचाराला जन्म द्यायला लागला. आणि जेव्हा हिंसाचार, व्यभिचार आणि भ्रष्टाचार निर्माण होतो, त्याच्यासारखं पाप जगामध्ये दुसरं कोणतं नसतं. पापी जे अभक्त, दैत्य जे मातले. महाराज वर्णन करतात, या पापाने, या अभक्ताने दैत्य मातले, धरणीशी झाले ओझे त्याचे. पृथ्वीला ओझं झालं. पृथ्वी मातेला सगळ्यात मोठं ओझं हे आहे, सगळ्यात मोठं ओझं हे आहे. कशाचं ओझं आहे? नाही, लोकसंख्या फार वाढली त्याचं ओझं. लोकसंख्येचं ओझं नाही, या लोकाच्या मनात वाढलेल्या विकारांचं ओझं आहे. लोकसंख्येचं काय ओझं आहे? पृथ्वीला काय त्याचं ओझं होणार आहे? पण या मनात वाढलेले जे विकार आहेत, मनात वाढलेले जे विकार आहेत, त्याचं ओझं व्हायला लागलं. आणि मग पृथ्वीला कळेना काय करावं. दिधलाशे त्रास ऋषीमुनी सर्वा, न पूजिती देवा कोणी एक. अरे कंसाने असा हाहाकार सुरू केला, दिधलाशे त्रास ऋषीमुनी सर्वा. गणराज्यामध्ये कोणी ऋषी राहीना, आता गणराज्यामध्ये कोणी मुनी राहीना. कंस त्या ऋषीला मारू लागला, त्या मुनीला मारू लागला, त्रास देऊ लागला, त्यांच्या तपश्चर्या उद्ध्वस्त करून टाकल्या. कुठेही भजन पूजन चालत नाही, कुठेही देवपूजा चालत नाही. कंसाने सांगितलं कुणी देवपूजा करायची नाही. कंसाने सांगितलं कुणी देवपूजा करायची नाही. त्या काळामध्ये जाहीर कंस बोलत होता, आता आतला कंस बोलतोय, एवढंच फरक आहे. आपल्यालाही आतला कंस तसंच सांगतोय. आपल्या केनापी देवेन हृदय स्थितीने आपल्याला महाभारत सांगणार आहे ते पुढं. कंस म्हणायला लागला कुणी देवपूजा करायची नाही, कुणी भजन पूजन करायचं नाही, कुणी तपश्चर्या करायची नाही. ऋषी लोकांना बाहेर हाकलून काढलं, मुनी लोकांना बाहेर हाकलून काढलं, भजन पूजन करणाऱ्याला बाहेर हाकलून काढलं. पाप वाढलं. धरणीशी ओझे झाले ओझे त्याचे. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. यज्ञ चालू होता, यज्ञ उद्ध्वस्त करून टाकायचा कंसाने. एखाद्या ठिकाणी कीर्तन चालू आहे, कीर्तन बंद पाडायचं कंसाने. कीर्तन होऊ देईना, कुठं भजन होऊ देईना, कुठं यज्ञ होऊ देईना, कुठं पूजन होऊ देईना, काही नाही. हे सगळं पाप वाढायला लागलं. पृथ्वी मातेला दुःख होऊ लागलं. पृथ्वी मातेने विचार केला की या दुःखातून बाजूला कोण काढेल मला. आणि म्हणून तुकोबाराय वर्णन करतात की या पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नेत्री वाघे तो ये सांगत असे. या पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं. गायीचं रूप धारण करून पृथ्वी माता ब्रह्मदेवाच्या जवळ गेली. ब्रह्मदेवाच्या जवळ गेले आणि त्या पृथ्वी मातेच्या म्हणजेच गायीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. नेत्री वाहे अश्रू, डोळ्यातून अश्रू यायला लागले. गाय रडायला लागली. ब्रह्मदेवाला कळेना, अरे गाय रडणं याचा अर्थ सगळीकडे दुःख आहे, हे त्याचं द्योतक आहे. ऐका, गायीच्या डोळ्यातलं पाणी ही दुःखाची जाणीव करून देणार आहे. जरा एक वाक्य बोलतो. आपल्या घरातल्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी हे आपल्या संसाराच्या दुःखाची जाणीव करून देणार आहे. आईच्या डोळ्यात आलेलं पाणी. आईच्या डोळ्यात पाणी कधी येईल? घरामध्ये जेव्हा असा पातक होतं ना, तेव्हा आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणून घरातल्या पातकाबद्दल आई डोळ्यात पाणी आणते आणि जगातल्या पातकाबद्दल गाय डोळ्यात पाणी आणते.
गाय रडायला लागली की ओळखायचं नक्की काहीतरी संकट आहे. आजही आपल्या गोठ्यामध्ये जर गाय असेल, तुम्ही गाईकडे बघा, गाईच्या डोळ्यात पाणी आलं, नक्की ओळखायचं आपल्या काही ना काहीतरी आपल्यावर संकट आहे. गाई विनाकारण रडत नाही. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवता आहेत अशी आपली श्रद्धा आहे. ती श्रद्धा श्रद्धेच्याच अंगाने आपण स्वीकारायला हरकत नाही. बऱ्याचदा श्रद्धेला अंधश्रद्धेमध्ये घालायला लागलो आपण आणि अंधश्रद्धेला श्रद्धेमध्ये घालायला लागलो. हा घोटाळा कुठंतरी आपणच आपल्या पद्धतीने मिटवला पाहिजे. गाईच्या बद्दल बोलत असताना आपण गोवत्स पूजक अशा पद्धतीची भारतीय संस्कृती सांगितली जाते. आणि म्हणून गायीकडे बघत असताना गायीच्या डोळ्यात आलेलं पाणी ही जगावर आलेल्या संकटाचं दुःख व्यक्त करणारी आहे. आईच्या डोळ्यात आलेलं पाणी ही घरातल्या संकटावर आलेलं दुःख व्यक्त करणारी आहे. आपल्याच आईच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळं जर पाणी येत असेल तर त्याच्यासारखा महामूर्ख पुत्र दुसरा कोणता नाही. आपल्याच मुळं आपल्या आईच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर मी त्याच्याही पुढं सांगेन. एखादा जण जर आपल्याला विचारलं की मला चांगलं राहायचं आहे तर मी काय करू, मी एकदम चांगलं होण्याकरता काय करू, कोणती नोकरी करू म्हणजे मला चांगलं म्हणतील, मी किती मोठा व्यापार करू म्हणजे मला चांगलं म्हणतील, मी किती मोठी बिल्डिंग बांधू म्हणजे मला चांगलं म्हणतील. मी एकाच वाक्यात सांगेन, तू किती मोठी नोकरी करतो, किती मोठा व्यापार करतो, याच्यापेक्षा सुद्धा तुझ्या आईच्या डोळ्यात जर पाणी नाही आलं तर तुझ्यासारखा चांगला पुत्र जगात दुसरा कोणता नाही. फक्त तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. तुझ्यामुळे तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. आईच्या डोळ्यात पाणी येणं तुझ्या नाशाला कधी सुरुवात आहे. तुझं अपयश जगातलं सगळ्यात मोठं कोणतं आहे? तुझा व्यापारामध्ये तुझा सगळा शून्य होणं हे तुझं अपयश नाही आहे. हे तुझं अपयश खरं नाही. तुझी नोकरी निघून जाणं हेही तुझं अपयश नाही. तुझं सगळ्यात मोठं अपयश असं आहे की तुझ्यामुळे तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी येणं याच्यासारखं जगात दुसरं तुझं अपयश कोणतं नाही. तू तुझ्या आईला किती सांभाळतो, तुझ्या आईवर तुझं किती प्रेम आहे. सांभाळणं हा शब्द तर लांबच आहे हो. मी जरा या सांभाळणं शब्दाला महत्त्व देतच नाही. का आपली ताकदच नाही महाराज आईला सांभाळायची. मी जरा स्पष्ट बोलतो, ताकदच नाही. कुणीही म्हणो मी माझ्या आईला सांभाळतो, ताकद नाही. काय आईला सांभाळतो? आईला घरामध्ये जेवू घालणं म्हणजे सांभाळणं झालं का? आईला घरामध्ये एक खोली करून देणं म्हणजे सांभाळणं झालं का? आईने केलेल्या उपकाराची परतफेड तुझ्या कितीही सांभाळण्याने चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्याकडून होणं शक्य नाही. आईचं अंतःकरण हे आईचंच अंतःकरण असतं आणि आई झालेल्यालाच कळतं आईचं अंतःकरण काय आहे. हे बाकीच्याला कळत नसतं. आईचं अंतःकरण कसं आहे हे किती जरी साहित्यिकांनी वर्णन केलेलं असलं, किती जरी संत वाङ्मयामध्ये वर्णन केलेलं असलं तरी आईच्या अंतःकरणाला आईच व्हावं लागेल, त्याच्याशिवाय आईचं अंतःकरण कळणार नाही. आणि म्हणून आई एक सर्वश्रेष्ठ देवता म्हणून मानली जाते. आणि तशीच गाय ही एक सर्वश्रेष्ठ. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीती. किती गोड वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. संतांबद्दल बोलत असताना तुकाराम महाराजांनी गायीचं वर्णन करावं. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येते सांभाळीती. गायीचं लक्ष जसं वत्सावर आहे, तिच्या वासरावर आहे, त्या पद्धतीचं लक्ष आमच्यावर आहे. गायीच्या डोळ्यातलं पाणी, आईच्या डोळ्यातलं पाणी हे आम्हाला आमच्या अधपतनाला कारणीभूत आहे. मी नेहमी एक चारोळी सांगतो. मराठी साहित्यामध्ये एक चारोळी नेहमी सांगितली जाते. म्हणजे घरावर काही घरावर पाट्या असतात बघा. पाट्या फार गमतीचे लिहितात लोक. घरावर नाव टाकायचं. आता अलीकडे आम्हाला सुद्धा विचारतात, महाराज घरावर नाव काय टाकू? तुझं घर आहे, टाक काय टाकायचं ते. आम्हाला काय घेणं देणं. मलाच विचारतात काय नाव टाकू द्यायचं. नाही तुम्हाला काय वाटतं काय नाव टाकलं म्हणजे घर शांत राहील? तू शांत राहा, घर आपोआप शांत राहत आहे. काय नावं टाकले नाही घेणं त्यानं शांत राहत नसतं, काही नसतं. काही लोक करायचं कर्मकांड करू नये अशातला भाग नाही, पण त्याची काही मर्यादा आहेत. या सगळ्यापेक्षा सुद्धा तू काय वागतो हे महत्वाचं आहे. तुझं मन काय वागतं हे महत्वाचं आहे. मी अनेकदा बोललोय आपल्याला, अनेकदा एक वाक्य बोललोय मानसशास्त्राच्या दृष्टीने. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर खरं घराचं घर पण असतं. घरातल्या माणसांची मनं मोठी झाली पाहिजे. दुर्दैवाने अलीकडे घरातल्या घरं मोठी झाली पण घरातल्या माणसांची मनं छोटी झाली. घरात पाय टाकलं की घरातल्या भिंती सांगतात घरातली माणसं कशी आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आदरातिथ्य असायचं. अहो काय आदरातिथ्य असायचं पूर्वीच्या काळामध्ये? म्हणजे पाहुणा गेला तर त्याला मुक्कामच करावा लागायचा. का करावा लागायचा? आग्रहच तेवढा. नाही नाही तुम्ही जायचं नाही, तुम्ही जायचं नाही. आता पाहुणाच येऊ नये अशी परिस्थिती आमची. आता या वाटतो का पाहुणा? पूर्वी आम्हाला आठवत आहे आम्ही दादांबरोबर राहायचो ना. आता निवृत्ती आप्पा समोर बसलेत जवळ्यामध्ये, डमरे आप्पा इथं आहे, जगदाळे सर आहेत, त्यांच्या पांगरीला आम्ही जायचो, जवळ्याला आम्ही जायचो. पूर्वीच्या काळामध्ये काय
7-7 दिवस आम्ही राहायचो. अहो त्यावेळेस काय लोकांचे प्रेम. दादा ज्यावेळेस काल्याचं कीर्तन करून निघायचे ना दादा जवळ्याहून, तर माझ्या माहितीप्रमाणे त्या जवळ्यातल्या घरातला प्रत्येक माणूस त्या बाजाराच्या स्टँडमध्ये असायचा. त्या एस टीने पाठवणं, एस टीने जायचं. घरात ते सगळं एक ना एक माणूस असायचा. शेकडो माणसं असायची पाठवण्याकरता. अक्षरशः ढसढसा रडायची. आता आम्ही कधी कीर्तन करून गेलो हे यांनाच माहीत नसतंय. जवळेकराला आता माहीत नाही. आता आदरा तिथे संपलं. आता त्या पद्धतीच्या भावना संपल्या. म्हणजे आम्ही कीर्तनाला ते एक पुण्याकडे मी एकदा कीर्तनाला गेलो. म्हणजे अनेकदा जातो. त्या काय आता कीर्तनाच्या सुद्धा पद्धती बदलत चालल्या. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं होतं, म्हणजे कीर्तनकार उद्या कीर्तन म्हणताना आदल्या दिवशी त्या कीर्तनकाराला बोलवायचे. म्हणजे आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामाला तिथं जायचं. दिवसभर ह्याच्या घरी त्याच्या घरी सगळ्याच्या घरी इकडं तिकडं पाहुणचार काय असेल ते सगळं फिरायचं. संध्याकाळी कीर्तन करायचं, जेवण करायचं, भजन करायचं. दुसऱ्या दिवशी परत 2-4 घरी इकडं तिकडं चहा पाण्याला फिरायचं आणि मग दुपारी ते गाव सोडायचं. एका कीर्तनाकरता 3-3 दिवस त्या गावात असायचं. आता अलीकडे लोकांना तेवढा वेळ नाही. म्हणजे आता महाराज कोणता चांगला, समजा 7 ते 9 कीर्तन असेल तर 7:45ला येणारा आणि 9:15ला जाणारा तो चांगला, अशी परिस्थिती. नाही काय, मला 7 ते 9चं कीर्तन होतं पुण्यामध्ये. मला पोहोचायला 6:15 झाल्या. 15 मिनटं उशीर झाला. ज्यांच्या घरी माझी व्यवस्था केलेली होती थांबण्याकरता, मी तिथं धावत पळत गाडी पोहोचली. ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो. 7:15 तिथं पोहोचल्याबरोबर सगळी गडबड सुरू होती. त्यांनी विचारलं भजन चालू करू द्या का. मी म्हटलं बरं बघू काय असं म्हणेपर्यंत त्या घरात जी काही मालकी नाही तिने विचारलं, अहो महाराज आम्ही केव्हापासून वाट बघतो म्हटले तुमची, फारच उशीर केला तुम्ही यायला. म्हटलं अहो ट्रॉफिकमध्ये अडकलो हे ते. नाही म्हटले आम्ही सगळे थांबलो होतो. म्हणले आता हे बघा पुढल्या वेळेस जेव्हा याल तेव्हा जेवायला या बरं का. म्हणजे आत्ताचं गेलं. पुढल्या वेळेस जेव्हा येणार आहात ना तेव्हा जेवायला या. म्हणजे आता कीर्तनानंतर न जेवता निघा. संपलं. राहिलं नाही आता ते आदरात. काही संस्कृतीच्या खुणा आपल्या घरात आपण बाळगल्या पाहिजे. आपलं घर हे घर म्हणून जर मंदिर करायचं असेल तर त्या घराच्या काही संस्कृतीच्या खुणा आहेत आणि आम्हाला त्या सांभाळता आल्या पाहिजे. आम्हाला घरामध्ये असं होतं, आम्हाला तसं होतं. त्याचं कारण काय, त्याच्या बाह्य गोष्टी करण्यात पडू नका. अमुक करा तमुक करा हे करा. त्याच्यापेक्षा स्वतःला सुधारा. नक्की घरामध्ये शांती येईल. स्वतः आतमध्ये जर डोकावून बघितलं नक्की घरामध्ये आपल्या शांती येईल. फक्त त्याला आतला यज्ञ केला पाहिजे बाहेरच्या यज्ञापेक्षा सुद्धा. अगोदर आतला यज्ञ आपण प्रज्वलित केला पाहिजे. मग आपलं सगळं घर हे आनंदी वातावरण दिसेल. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला सगळ्याला दिसेल ते खऱ्या अर्थाने घर राहील. मी बोललो मग अनेकदा घरांच्या पाठ्या वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात. मी नेहमी तारोळी सांगत असतो, घरावर पाठी असते मातृपितृ छाया. मातृपितृ छाया. अंगणातला म्हातारा म्हणतो जन्म गेला वाया. काय उपयोग आहे छाया म्हणण्यात मध्ये. फक्त छाया घरावरच, त्या पाठीवरच, हे म्हातारा बाहेरच. का आम्ही असं वागायला लागलो, का आम्ही आमच्यापासून बाजूला व्हायला लागलो. वय जेव्हा घरामध्ये होतं एखाद्या आपल्या वडिलांचं आजोबांचं, तेव्हा वयोमानाप्रमाणे त्यांच्या बुद्धीमध्ये बदल होत असतो. नाही असं नाही, पण ते स्वीकारलं पाहिजे आपण. त्याच्या काही बंधनं आम्ही स्वीकारली पाहिजे. गाईच्या डोळ्यात पाणी येणं हे पृथ्वीवर काहीतरी ओझं आहे. पृथ्वी गाईच्या रूपाने ब्रह्मदेवाजवळ जाते आणि डोळ्यातून पाणी यायला लागते. माझ्यावर हे ओझं झालंय, या ओझ्यातून मला मुक्त करा, या ओझ्यातून मला मुक्त करा. हे ओझं बाजूला काढण्याकरता काहीतरी प्रयत्न करा. ब्रह्मदेवांनी सांगितलं ठीक आहे, हे ओझं बाजूला काढायचं असेल तर हे माझं सामर्थ्य नाही, शेषशाही असलेल्या भगवंताकडे आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून गाईला म्हणजेच पृथ्वी मातेला घेऊन ब्रह्मदेव भगवान श्री विष्णूकडे जातात आणि भगवंताची स्तुती करतात. स्तुती केल्याने भगवंतानी काय उत्तर दिलं आणि त्या रूपाने भगवंताचा कोणता अवतार कशा पद्धतीने होणार आहे. भगवान अवताराला येणार आहे, पण तो अवतार कसा होणार आहे तो आपल्याला ऐकायचा आहे. रामकृष्ण हरी. जय बोधराज. गुरुवर्य डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांची नवनवीन चिंतने ऐकण्याकरिता बोधवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल नोटिफिकेशन म्हणजेच घंटीचे बटन दाबा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद. वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव